जवळपास 2,52,00,000पेक्षा अधिक महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे। त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा हे पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे। लाडक्या बहिणींना जमा होणार 6,000 रुपये। लाडक्या बहिणीची लागली लॉटरी। अतिशय आनंदाची बातमी हो लाडक्या बहिणींनो, 6,000 रुपये जमा होणार। कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर हे 6,000 रुपये जमा होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर पाहूया ही लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील मोठी अपडेट आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील प्रचंड लोकप्रिय झालेली ही योजना आहे आणि या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये दिले जातात। अतिशय या लाडक्या बहिणींना या 1,500 रुपयाचे त्यांच्या संसारासाठी मदत होत असते। परंतु अनेक लाडक्या बहिणी या योजनेत बसत नसताना सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि हे रोखण्यासाठी सरकारने लाडक्या बहिणींना ई-KYC बंधनकारक केलेली आहे आणि ही बंधनकारक ई-KYC प्रथमतः 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत वाढली होती, पण काही चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना ई-KYC करण्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या। तेव्हा पुन्हा एकदा या ई-KYC करण्याची मुदत लाडक्या बहिणींसाठी वाढवून देण्यात आली होती। ती होती 31 मार्च 2026 ठेवण्यात आली होती। मात्र तरीही खूप लाडक्या बहिणीची ई-KYC करायची राहिलेली होती। त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा आणखी एक महत्त्वाचा निर्णय लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेतला आहे आणि ती 31 मार्चची डेट 30 एप्रिल 2026 करण्यात आलेली आहे हो लाडक्या बहिणींनो। 30 एप्रिल 2026 पर्यंत ही मुदत वाढवली आहे आणि जर ज्या लाडक्या बहिणीची ई-KYC अभावी हप्ते बंद झाले होते ते हप्ते सर्वच या हप्त्याबरोबर मिळणार आहेत। ही मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी येत आहे। तेव्हा आपली ही ई-KYC लवकर पूर्ण करावी। धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।